नमस्कार. पहा, मी प्रत्येक भाषणाच्या कार्यक्रमातून एक वाक्य नेहमी बोलत असतो. अनेकांनी ती गोष्ट मजाकवर घेतली, पण मी सांगितलं होतं की जर येणाऱ्या काळात ह्या अवलादी महाराष्ट्रामध्ये नीट ठेवायच्या असतील तर हप्त्यातून एकदा अवलादीला हाना. त्याचं चुको न चुको तरी हाना, वार ठरवा. आणि मग आपला जुना काळ आठवा. ज्यानं शाळेत जाताना माईला खोबऱ्याला तेल भेटलं नाही म्हणून माईनं ज्याच्या वाळूवर गोड तेल लावलंय का? ज्याला शाळेत जाताना स्कूल बॅग भेटली नाही, ज्यानं खताच्या थैलीमध्ये पुस्तकं नेऊन आपल्या आयुष्याची शाळा घडवली, ज्याला बढियापैकी टिफिन आहे ना, त्याच्यानंतर 2 भाज्या असं न नेता पालवामध्ये ज्यानं 2-3 पोळी भाकरी बांधून चटणीवर तेल न भेटता पाणी वापरून त्यानंतर खाराची फोड आणि कुठं रस्त्यानं चालताना कोणाचे आंबे लिंब भेटले तर ते खाऊन जे शिकलेत का, यांच्यामध्ये आजही कदर आहे, आदर आहे. आणि मोठाले ज्येष्ठ लोक बाजूला उभे असल्यावर त्यांच्या समोर काय बोलावं काय बोलू नाही याची अक्कल आहे. पण सध्या तुम्ही पाहिलं असेल की 20 इंच कंबर असणारा हरामखोर गाभरू, अरे मोठमोठाले लोक बाजूला उभे असताना त्याची शिवा देण्याची पद्धत, त्याची मायबापावर नाव घेण्याची पद्धत, त्याच्यानंतर त्याचे केस, त्याच्या हातात कडे, त्याच्या केसाची ठेवण, त्याची आयडॉलॉजी, 10वीच्या पोराकडे असणारा मोबाईल, तो फॉलो कोणाला करायला आहे? ज्यानं गुंडागर्दी केली, समाजात हैदोस घातलाय, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, भाईज कमबॅक आहे ना, जो कुठल्या तरी कॉर्नरवर पायाची आडी घालून याला त्यानं मारलेलं आहे. आणि त्या नजरेत या पोराच्या बाबतीत तो हिरो ठरलाय. या महाराष्ट्रामध्ये जर एखादा आरोपी जेलमधून बाहेर निघाल्यावर त्याची वाजत गाजत मिरवणूक निघत असेल तर मग हा महाराष्ट्र कोणत्या दिशेकडे चालला यावर विचार करणं पालकांनी जरा गरजेचं आहे. तुम्ही पोरांसाठी 70-75 हजार रुपये फीस असणारा हा राजगुरुनगरमधला क्लास आहे, ज्या क्लासचं नाव आहे संस्कार कोचिंग क्लासेस. लक्षात घ्या, संस्कार कोचिंग क्लासेस. तांबे मॅडम आणि त्या ठिकाणी असणाऱ्या, लक्षात घ्या, साबळे मॅडम, या दोघींचा हा क्लास आहे. या क्लासमध्ये एक शिंगाडे नावाचं पोरग आहे आणि एक मांजरे नावाचं पोरग आहे. 3 महिन्यापूर्वी यांच्यात वाद झाला होता. 3 दिवसापूर्वी त्या शिंगाडे नावाच्या पोराला यानं बेदम मारलं होतं, कपडे फाटेपर्यंत मारलं होतं. त्यावेळेस शिक्षकांचं काम होतं, मॅडमचं काम होतं पालकांना कळवणे, किंवा पालकाचंही काम आहे की संध्याकाळी 8 ते 10 मध्ये लेकरासोबत जेवताना दैनंदिन जीवनात तो कोणाच्या संपर्कात आहे, तो कोणाशी बोलतो, त्याचे आयडल कोण आहेत, तो ट्युशनला जात असताना कोणाच्या संगतीत राहतो, तो ट्युशन सुटल्यावर डायरेक्ट घरी येतो, एखाद्या चौकामध्ये थांबतो, एखाद्या गाड्यावर थांबतो है ना, त्याचा मित्र परिवार कोणता आहे हे तपासणं सध्या पालकांचं काम आहे. पण तुम्ही पैशाच्या एवढं मागं लागलात, पैसा पैसा पैसा, मग समाजाला लुटायचे, रोडं खायचे, टेंडरमध्ये पैसा खायचा आहे, नोकरीमध्ये पैसा खायचा आहे, शेतीमध्ये धुरे करायचे, एवढ्यातून आपल्या अवलादीला वेळ द्यायला आपल्याकडे वेळ नाही. मग याच्यातून काय व्हायलंय की हे 10वीचं पोरग ट्युशनमध्ये जाते, 3 दिवसाचा राग मनात धरते आणि हे मांजरे नावाचं जे पोरग आहे डायरेक्ट बॅग मधला चाकू करते, रपकन गळ्याला लावून गळ्यावर वार करते, त्यानंतर पोटात वार करते. दवाखान्यात नेईपर्यंत हे 10वीचं पोरग दुसरं ज्याचं नाव आहे शिंगाडे हे मृत्यू पावतंय, त्याचा खून होतो. विषय इथं संपला नाही. म्हणजे लक्षात घ्या, जुन्या काळात राजकीय प्रवृत्तीतून, धुर्यावरून, पैशावरून, अनैतिक संबंधावरून खून व्हायचे. हे जर मॅटर आता शाळेपर्यंत गेला असेल तर येणारा काळ फार भयावह आहे. पालकांनी ही गोष्ट जराशी समजून घ्या. आपली पोरगी ट्युशनला सोडणे म्हणजे आपली जबाबदारी नाही. आपली पोरगी तिथं तिची मैत्रीण कोण आहे, ती मैत्रीण कोणत्या अँगलची आहे, त्या मैत्रिणीचे संस्कार कसे आहेत, ती आपल्या पोरीला डायरेक्ट घरी आणायली का तिच्या मित्राला बोलायला लावायली, ह्या गोष्टीचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. रात्री अपरात्री 12-1-2 वाजेच्या दरम्यान बस स्टँडवर एखादी पोरगी गावाकडे घराकडे जात असेल तर ती संधी नाही, ती जबाबदारी आहे. कारण हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा आहे, हे सांगणं पालकांचं काम आहे. हा खून झाला, पेपरवर बातमी गाजली, टीव्हीवर गाजली, प्रत्येक मीडियाने उचलली, युट्यूबवाल्यांनी छान पद्धतीने समजून सांगितली. पण याच्यातून परिवर्तन काय करायचंय तर पहिलं परिवर्तन हे करायचंय, ज्या क्लासमध्ये शिकवायला टाकले त्या शिक्षकांचं काम आहे थोडंफार जरी झगडा झाला
तर तुम्ही एवढे पैसे घेता, घरं बंगले बिंगले गाड्या घोड्या घेता, तर तुमचं काम आहे त्या पालकाच्या संपर्कात राहा, त्याला कळवा. आणि पालकांचं काम आहे पोरांना कमी वयामध्ये जास्त भौतिक सुविधा देऊ नका, है ना. अरे आम्हाला आमच्या आयुष्याला घोडे लागले रे, सायकल भेटली ना आमच्या आयुष्यात, सायकल मागणं आणि बापानं दिनं म्हणजे आमच्यासाठी ती एक फॉर्च्युनर होती, आमच्यासाठी BMW होती. त्या काळात एखादी स्कूल बॅग मागायची, पेन संपलाय, पेन जर खराब झाला तर त्या कांडीनं लिहिणारे अवलादी आम्ही. आम्हाला ती गरिबी माहीत होती. बापानं आम्हाला त्या काळी प्रत्येक भौतिक सुविधा दिल्या नाही, कदाचित दिल्या असत्या तर आम्ही वेगळ्या प्रवृत्तीकडे गेलो असतो. त्या गरिबी हीच आमच्या जीवनाच्या यशाची खरी प्रेरणादायी कथा आहे. पण बापाचं व्हायला काय, माया पोराला मी बढियापैकी KTM घेऊन देणार, तो भिकार चोट है ना, त्या कॉलेज ट्युशनच्या एरियामध्ये फर फायरिंग करणार. तर त्यावेळेस बापाचं काम आहे की आपले लेकरू कोणत्या परिवारात, कोणत्या संपर्कात, त्यानंतर कोणत्या वातावरणात वावरायले याचा अभ्यास पालकांना करणं गरजेचं आहे. हे तुम्ही नाही केलं होणार काय नाही. जशी आज घटना घडली का, ही घटना राजगुरुनगर पासून महाराष्ट्रातल्या तालुक्यात खेड्यात यायला वेळ लागणार नाही. आणि एक गोष्ट, गुन्हेगारीबद्दल जेलमध्ये जाऊन आणणारा हरामखोर बाहेर येऊन सांगायला काही नसते. सर्वात सेफ जागा म्हणजे जेल. त्याचा आदर्श महाराष्ट्रातली युवा पिढी घ्यायली. गुन्ह्याबद्दल गांभीर्य राहिलं नाही, क्राईम बद्दल लोकांच्या मनातली भीती काय गायब झालेली आहे. म्हणून अशी कुठली घटना करत असताना, आता हा काय होणार, रिमांडमध्ये जाणार, 18 वर्ष झालं तो बाहेर निघणार, त्याच्या मनातली ती दहशत जागूच राहणार, तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे चालना करणार. त्यानं वयाच्या 10-16 वर्षी खून केलाय. येणाऱ्या काळात तुम्ही किती त्याला समुपदेशन करा, किती चांगले धडे द्या, तुम्हाला वाटतंय त्याच्यात परिवर्तन नाही होणार. मग यावेळेस पालकांची भूमिका एक आहे, लेकराचा संपर्क तपासणे, पोरीचा संपर्क तपासणे. आणि हे तुम्ही आता केलं नाही तर राजगुरू नगर खेड इथून ही घटना परभणी जिंतूर खेडेगावात यायला वेळ लागणार नाही. म्हणून क्लास घेणाऱ्या तमाम शिक्षकांना विनंती आहे, वर्गामध्ये शिक्षक या नात्यानं तुमचं आदरयुक्त भीती नाही, शिक्षकांना त्यानं दहशत बी असली पाहिजे. आताही ह्या वर्गातल्या पोरायला मी मारत असतो, कोणता माईकालाल वर्गात पोरीकडे पाहत नाही, कोणता माईकालाल आगाव चाळे करत नाही, कारण त्याला माहिती आहे रोक रोक तेरा बाप आया आहे. कळलं का, ती भूमिका शिक्षकांना जोपासली पाहिजे. आणि ही जोपासली नाही, आजकाल हे कॉलेज विलेजच्या घटना घडायला. पण त्यासाठी तुमचं काम काय, शिक्षक या नात्यानं तुम्हाला एक जोपासावं लागेल, ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात, ज्या विचारमंचावर तुम्ही उभा राहतात, तिथं तुमचं चारित्र्य तुम्ही जपलं पाहिजे. ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर आहे ना छिद्रे चाळे करत असाल, तुम्हीच वर्गातल्या क्लासमधल्या मुलींना शिकार बनवत असाल, तर मग तुमच्यासारख्या बेकारचोट अवलादी कोणी नाहीत. ही बी गोष्ट लक्षात घ्या. हे वातावरण एवढं अवघड आहे. आज 10वी 8वी 9वीचं पोरगं जर बॅगमध्ये चाकू घेऊन क्लासला जात असेल तर ही उद्या येणारी पिढी देशाचा आधारस्तंभ आहे. देशाचं स्वप्न आपण यांच्या खांद्यावर पाहिलो, देशाच्या स्वप्नाचं ओझं आपण याच्या डोक्यावर ठेवायलो. आणि ते जर देशाचं स्वप्न असं धुळीस मिसळत असेल तर येणारा काळ वाईट आहे. म्हणून पालकांनो जागरूक व्हा. आपली पोरगी आपलं पोरगं कोण्या ठिकाणी आहे, त्याचा थोडाफार वाद झालाय का, घरी जेवताना त्याला प्रश्न विचारा, बाळा आजचं ट्युशन कसं झालं, आजची शाळा कॉलेज कसं झालं, तू कोणासोबत राहत असतो, त्याचा स्वभाव कसा आहे, ट्युशन सुटलंय किती वाजता, तू घरी आलाय किती वाजता, उद्या जायचंय किती वाजता, वर्गात शिकवलंय काय, वर्गातले शिक्षक कसे आहेत, वर्गातलं वातावरण कसं आहे, ह्या प्रत्येक गोष्टीचा आढावा पालकांना घेणं काळाची गरज आहे. नाहीतर ही घटना इथून आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या परिवाराची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.